सर्वांना नमस्कार। काल आपण घन आणि घनमूळ हे जे आपण टेस्ट दिली होती त्या टेस्टबद्दल आपण काल स्पष्टीकरण बघितलं। आज आपण अपूर्णांक बघणार आहे। आपण काय बघणार आज अपूर्णांक। अपूर्णांकाचे सगळ्यात अगोदर 3 प्रकार आहे। आपण ते 3 प्रकार बघू आणि त्यातला आपण आज साधा म्हणजे व्यवहारी अपूर्णांक घेणार आहे। राहिलेले जे 2 प्रकार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे। अपूर्णांकाचे 3 प्रकार आहे। अपूर्णांक हा आहे अपूर्णांक। अपूर्णांकाचे 3 प्रकार साधा आणि व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हे अपूर्णांकाचे 3 प्रकार आहे। आज आपण जो बघणार आहे तो बघणार आहे साधा अपूर्णांक। साधा अपूर्णांक म्हणजे जेव्हा अंश व छेद पूर्णांक छेद जेव्हा अंश व छेद म्हणजे कसं असतं, याला काय म्हणतात, वरची जी संख्या याला अंश म्हणतात आणि जे खाली त्याला छेद म्हणतात। अपूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्या पाहिजेत, म्हणजे ही 4 पूर्ण आहे आणि 5 पूर्ण आहे, म्हणजे वर अंश आणि खाली छेद। अंश आणि छेद स्वरूपात जास्त त्याला म्हणतो आपण साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये शून्य नसला पाहिजे। जेव्हा आपला व्यवहारी अपूर्णांक करणे तर याच्या खाली काय नसला पाहिजे, शून्य नसला पाहिजे। तेव्हा शून्य जर असेल तर हा व्यवहारी अपूर्णांक होऊ शकत नाही किंवा साधा अपूर्णांक होऊ शकत नाही। आपण अपूर्णांकाचे 3 प्रकार आहे, त्यातला व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांक अपूर्णांक, दशांश अपूर्णांक। त्यातला आपल्याला आज बघायचा आहे साधा अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक म्हणजे छेद आणि अंश, अंश आणि छेद हे वरती असतं त्याला याला अंश म्हणतात, याला छेद म्हणतात। अशा प्रकारे हा साधा आणि व्यवहारी अपूर्णांक आहे। आता सगळ्यात अगोदर ह्या 2 हे शिकून हे करायचं आपलं, शून्य भागिले कोणतीही संख्या, शून्य भागिले कोणतीही संख्या असेल तर तिचं उत्तर किती येतं, शून्य। म्हणजे शून्य भागिले कोणतीही संख्या असेल तर त्याचं उत्तर कधी पण काय येतं, शून्य येतं। एवढं लक्षात ठेवायचं। वरती जर शून्य असेल आणि खाली जर कोणतीही संख्या असेल, इथं 2 असो, 3 असो, 4 असो, कोणतीही संख्या असो तर त्याचं उत्तर किती येतं, 0च येतं। एवढंच लिहायचं, शून्य भागिले कोणतीही संख्या बरोबर किती असतं, 0 असतं, बरोबर आहे। आणि जर कोणतीही संख्या भागिले 0, जर खाली 0 असेल, वरती संख्या असेल आणि खाली 0 असेल तर ते काय असतं, अनंत असतं, म्हणजे ते आपल्याला उत्तर निघत नाही किंवा सांगता येत नाही। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जर वरती 0 असेल आणि खाली संख्या असेल तर त्याचं उत्तर 0 येतं, आणि वरती जर संख्या असेल आणि खाली 0 असेल तर त्याचं उत्तर अनंत येतं। आता दुसरा एक नेम होता, अपूर्णांकाचं जे हे चिन्ह असतं हे अंशाचं किंवा छेदाचं कधीच नसतं। इथं मायनस किंवा इथं मायनस हे जे असतं हे पूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह असतं। स्पेशल 3 किंवा 11 हे असं कधीच धरलं जात नाही। हे मायनस जे असतं, मायनस चिन्ह हे छेदाचं किंवा अंशाचं असं स्पेशल नसतं, तर ते पूर्ण अपूर्णांकाचं असतं। आता आपण अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा भागाकार आणि अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने करता हे आपण आज बघणार आहोत। आपण अपूर्णांकाचे 3 भाग बघितले, त्यातला आपण आज साधा आणि व्यवहारी अपूर्णांक बघणार आहे। त्या साध्या आणि व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, त्याच्यात लहान कसा ठरवायचा, मोठा कसा ठरवायचा हे आपण आज सगळं बघणार आहोत। अगोदर जे बघितलं आपण, जर वरती जर 0 असेल आणि खाली संख्या असेल त्याचं उत्तर काय येतं, 0 येतं, आणि वरती संख्या असेल आणि खाली 0 असेल तर त्याचं उत्तर काय येतं, आनंद असतं। आणि आपण साधा व्यवहारी अपूर्णांक पण बघितला की एक पूर्णांक संख्या असते 4/5, वर जे असतं त्याला अंश म्हणतात, खाली जे असतं त्याला छेद म्हणतात। अशा प्रकारे आपण इथपर्यंत पाहिलं। आता याची आपण काय बघणार आहोत, सगळ्यात अगोदर आपण हे बघणार याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे आपण अपूर्णांकाचं हे बघणार आहोत, बेरीज आणि वजाबाकी। आपला पहिला प्रश्न जो होता, पहिला प्रश्न होता आपला 5/2 प्लस 11/2 हा आपला पहिला प्रश्न होता। आता ही अपूर्णांकाची काय आहे, बेरीज आहे। कोणता अपूर्णांक आहे, आपला व्यवहारी अपूर्णांक आहे। अपूर्णांकाची ही व्यवहारी अपूर्णांकाची आपली बेरीज आहे। आता जर व्यवहारी अपूर्णांकात एवढं लक्षात ठेवायचं, 2 दिलेले, 2 अपूर्णांक दिलेले, त्याची आपल्याला बेरीज करायची। जर आपला छेद समान असेल तर सरळ सरळ काय करायचं, वरच्या संख्येची बेरीज करायची। किती आली बेरीज, 16, आणि खाली 2 लिहून घ्यायचे। जर छेद समान असेल तर हा नियम लागतो। अगोदर बघायचं, जर छेद समान असेल तर वर सरळ सरळ काय करायचं, वरच्या अंशाची काय करायची, बेरीज करून घ्यायची आणि तो छेद लिहायचा, आणि 2 1 2 8 16 अशा प्रकारे आपलं 1 नंबरचं उत्तर आलं होतं। आणि जर छेद समान नसेल तर काय करायचं, समजा आता छेद समान नाही आहे, 3/5 अधिक 2 9। आता आपल्याला याचा छेद समान नाही आहे, बरोबर आहे। आता आपण काय बघतोय, सगळ्यात अगोदर बघतोय आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज बघतोय। काय बघतोय, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज। जर आपण पहिलं गणित घेतलं, जर छेद समान असेल तर सरळ सरळ वरच्यांची बेरीज करायची आणि खालचा छेद घ्यायचा आणि काय करायचं, भागाकार करायचं, म्हणजे झाली आपली बेरीज। जर 2 व्यवहारी अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे, आपण फक्त किती 2 व्यवहारी अपूर्णांकापर्यंत बघतोय। जर 2 व्यवहारी अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आणि छेद समान नसेल, छेद समान असेल
तर काय करावं लागतं हे आपण बघितलं. आणि छेद समान नसेल तर ते काय करायचं आता बघायचं. आता काय करायचं, सरळ सरळ छेद जर समान नसेल त्याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. 2×5 = 10 अधिक अधिकचं चिन्ह आहे ना, आपण बेरीज करतोय. 2×5 = 10 9×3 = 27. आणि आपण काय केलं अगोदर, 2×5 = 10 याची बेरीज केली, 9×3 = 2×5 = 10 याचा गुणाकार केला, मग बेरीजचे चिन्ह दिलं आणि 9×3 = 27 याचं केलं. आता राहिलेलं खाली परत गुणाकार करायचा 45. मग आता याची काय करायची, बेरीज करायची 37/45. आता जो अपूर्णांक आला याला जर भाग गेला किंवा हे दोन संख्या एका पाड्यात असेल तर द्यायचा, नाहीतर इथपर्यंत आपलं उत्तर होतं. अशा प्रकारे आपण बघितलं. जर आपण काय बघतोय, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज बघतोय. जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज करायची आणि छेद लिहून घ्यायचा. जर छेद समान नसेल तर तिरपा गुणाकार करायचा, तिरपा गुणाकार केला आणि खाली छेदाचा गुणाकार करायचा आणि जो पुढे अपूर्णांक येईल जर त्या अपूर्णांकाला भाग गेला तर द्यायचा, नाही गेला तर तिथपर्यंत आपलं उत्तर येतं. अशा प्रकारे आपण काय बघितले, अपूर्णांकाची बेरीज बघितली. आता आपला जो दुसरा प्रश्न होता तो वजाबाकीचा होता, अपूर्णांकाची वजाबाकी. आता इथं 16 - 16/3 32/3. आता आपण बघितलं होतं की हे जे मायनस चिन्ह आहे हे कधी एका संख्येचंच राहत नाही किंवा खालचं राहत नाही, पूर्ण हेच राहतं. म्हणजे हे मायनस आणि हे मायनस, वजाबाकी काय होतं, दोन्ही चिन्ह केलं तर त्याची बेरीज होती. याची बेरीज झाली 48. हां, आणि आता काय खाली छेद समान आहे म्हणून आपण एकच घेणार. इथं काय केलं आपण, करायची वजाबाकी, आपल्याला काय करायची, अपूर्णांकाची वजाबाकी करायची. पण इथं पण वजा असल्यामुळे आणि इथं वजा असल्यामुळं वजा काय झालं, बेरीज झालं, प्लस झालं, मायनस काय झालं, प्लस झालं. म्हणजे 16 आणि 32 काय झालं, 48 झालं. हे छेद समान असल्यामुळे हा छेद घेतला, 3 × 1 = 3, उरला 1, 3 × 18. म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं 16 आलं. पण 16 काय आलं की आपलं मोठ्या संख्येला मायनस आहे म्हणून -16 आलं. अशा प्रकारे आपलं 2 नंबरचं उत्तर आलं. आतापर्यंत जे आपण बघितलं होतं की 2 अपूर्णांकाची बेरीज बघितली होती आणि 2 अपूर्णांकाची वजाबाकी बघितली होती. आता जर त्या 2 अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी केला आपण, तिरपा गुणाकार करून खाली छेदाचा गुणाकार करून त्या पद्धतीने आपण केलं. जर आता 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असेल आणि त्यांची बेरीज वजाबाकी असेल तर ती लसावी पद्धतीने करावी लागते. कशी करावी लागते, लसावी पद्धतीने करावी लागते. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, छेद बघायचा. आता इथं सगळ्यात मोठा छेद कोणता आहे, 10. सगळ्यात मोठा छेद घ्यायचा 10 आणि त्या 10ला बाकीच्या संख्येने भाग जातो बघा. 5 न जातो, 8 न जात नाही, 4 न जात नाही, म्हणून 10 आपण घेतला. सगळ्यात मोठा काय करायचा, अगोदर छेद बघायचा. त्याला जर हे बाकीच्यानं झालं तर ती लसावी घ्यायची, नाही. मग काय करायचं, आपण 10चा पाडा करायचा. आपण 10च्या नंतर काय येतं, 20 येतं. 20ला 4 न पण जातो, 5 न पण जातो, 10 न पण जातो, पण 8 न जात नाही. त्याच्यानंतर आपण 30 घ्यायचं. 30 न 5ला जातो, 5 न जातो, 10 न जातो, 8 न जात नाही, 4 न जात नाही. त्याच्यानंतर आपण 40 घ्यायचं. आता 40 न काय होतं, 5ला पण जातो, 10 न पण जातो, 8 न पण जातो आणि 4 न पण जातो. त्याच्यामुळे आपण लसावी किती घेणार आहे, 40. इथं काय करायचं, सरळ सरळ लक्षात ठेवायचं, सगळ्यात मोठा छेद बघायचा आणि त्या छेदाचा पाढा तयार करायचा आणि त्या पाढ्यात ज्या संख्येला या सगळ्यांनी भाग जाईल तो लसावी म्हणून घ्यायचा. आता आपण घेतला लसावी म्हणून काय घेतला, आपण 40 घेतला. काय घेतला, कारण सगळ्यात मोठा होता छेद 10, त्याला या सगळ्या संख्येने भाग गेला पाहिजे असा आपण पाढा तयार केला. ती संख्या आली 40 म्हणून ती आपण घेतलं लसावी. कारण 2 पेक्षा जास्त अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला लसावी पद्धतीनं करावं लागते. आता इथं 40 घेतलं म्हणजे याला 40 न गुणाचं, इथं 4/5 अधिक 40 9/10 वजा 40 गुणिले 11/8 अधिक 40 गुणिले 7/4. अशा प्रकारे आपण लसावी पद्धतीने याला काढणार आहे, याची अपूर्णांकाची बेरीज. इथपर्यंत समज असं सगळ्यांना हे 40 घेतलं, लसावी 40 घेतला म्हणजे या सगळ्यांना कितीला गुणावं लागेल, 40 न गुणावं लागेल. आता याचं काय करायचं, याचा भागाकार होतो. 5 × 1 = 5, 5 × 8 = 40, 10 × 1 = 10, 10 × 4 = 40, 8 × 1 = 8, 8 × 5 = 40, 4 × 1 = 4, 4 × 10 = 40. आता काय झालं, हे सगळं कट झालं. राहिलं काय, याच्यात गुणाकाराचं चिन्ह, याच्यात कशाचं चिन्ह आहे, गुणाकाराचं. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 8 × 4 = 32, इथं प्लस म्हणून प्लस घेतला. 9 × 4 = 36, इथं मायनस आहे म्हणून मायनस घेतला. 11 × 5 = 55, इथं प्लस म्हणून प्लस घेतला आणि 10 गुणिले 7 = 70 आणि ही भागिले 40चे 40 घेतले जसे होते तसे. आता काय करायचं आहे, इथं काही नाही म्हणजे इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं काय मायनस आहे. 55 पुढे कशात चिन्ह आहे, मायनस आहे. इथं काही नाही म्हणजे काय, याचा अर्थ काय असतो, प्लस असतं. मग आता प्लस प्लस बाजूला घ्यायचे. प्लस प्लस आपण काय घेतले, 32
प्लस 36 प्लस 70. आता काय करायची, यांची बेरीज करून घ्यायची. 6 आणि 2 8, 3 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13. याची बेरीज किती आली आपली? याची बेरीज आली 138. किती आली? 120. कारण काय झालं, हा प्लस होता, हा प्लस होता आणि हा प्लस होता. या तिघांची बेरीज किती आली? 138 आली. बरोबर आहे. आता -55 आहे. मग आपण काय करायचं, 138 मधून 55 काढून घ्यायचे. 8तून 5 गेले 3, 13तून 5 गेले 8. 8 इथं मोठे होतं, 3 राहिले. इथं पण 13 आहे, वरती खाली 5 आहे, 83. म्हणजे वरती काय आलं आपलं? 83. काय आलं? 83. आणि खालचा जो राहिला होता तो 40. आता हे आलं आपलं उत्तर. आता याला जर भाग गेला असता 2 किंवा 3 तर आपण भाग देऊन परत याला एक छोटं केलं असतं. पण इथं वरती 3 असल्यामुळं आणि इथं सम आणि विषम असल्यामुळे इथं भाग जात नाही 83 आणि 40ला. म्हणजे आपलं उत्तर आलं 83/40. अशा प्रकारे 83/40 2 नंबरचं उत्तर याचं. आता आपण याच्या अगोदर प्रश्नामध्ये 2 अंकी असल्यावर कसं गुणाकार पद्धतीने काढलं आणि अपूर्णांक जर 3च्या पुढे असेल समजा तर त्याची बेरीज वजाबाकी आपण लसावी पद्धतीने काढलं. इथपर्यंत आपण बघितलं. आता आपला प्रश्न असा होता 3/7 11/7 9/7 4/7 आणि 5/7 यात सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता काय ठरवत होतं आपल्याला? सर्वात लहान आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता याचे तिथं लिहून घ्या, एक व्याख्या लिहून घ्या. जर छेद समान असेल, काय? जर छेद समान असेल आणि अशा पद्धतीनं अपूर्णांक 1 किंवा 3 4 पेक्षा जास्त असेल आणि छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा, ज्याचा काय? अंश मोठा. लक्षात ठेवायचा, जेवढे अपूर्णांक दिले 1 2 3 4 5 जेवढे असतील तेवढे, जर खाली छेद समान असेल तर ज्याचा अपूर्णांक मोठा तो मोठा असतो. का असतो? ज्याचा अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. जर छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. का असतो? तो मोठा असतो. आणि ज्याचा अंश लहान तो काय असतो? लहान असतो. आता याचा लहान कोण आहे? लहान याच्यात 3/7 हे आहे. त्याच्यामुळे हा काय झाला? लहान झाला. याच्यात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जर छेद समान असेल, ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. तर आपला प्रश्न होता की यात सर्वात लहान 3/7 आहे आणि सर्वात मोठा 11/7 आहे. हे 1 नंबरचं उत्तर आहे. एवढी ही व्याख्या तुम्ही लिहून ठेवायची. प्रश्न क्रमांक 5 3/13 3/8 3/11 3/7 आणि 3/17. आता इथं लक्षात आलं असेल की अगोदरच्या याच्यात जे होतं तो छेद समान होता. आता जो आहे ते अंश समान आहे. काय समान आहे? अंश समान आहे. आता काय समान आहे? वरचा अंश समान आहे. आता याची वाक्य काय? याच्यात आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठा बघायचा आहे. जर अपूर्णांकाचा अंश समान असेल, जर अपूर्णांकाचा अंश समान असेल, अगोदर काय होता? छेद होता. आता काय? अंश. एवढं लक्षात ठेवायचं. जर अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा, सगळ्यात मोठा काय? हा छेद मोठा. इथं खाली छेद सगळ्यात मोठा कोणता छेद आहे? 1 मिनिट, इथं 13 आहे, इथं 13 आहे. सगळ्यात मोठा छेद कोणता आहे? हा. इथं ज्या अपूर्णांकाचा अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो लहान असतो. काय असतो? लहान असतो. इथं उलट आहे. लक्षात घ्या. तिकडं कसं होतं? छेद समान होता आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा होता, ज्याचा अंश लहान तो लहान होता. इकडे अंश समान आहे. याच्यात कसं आहे? ज्याचा छेद मोठा तो काय आहे? लहान. म्हणजे लहान झाला हा 3/7 आणि ज्याचा अंश छोटा तो झाला मोठा. म्हणजे इकडे विरुद्ध आहे. जर वरती अंश समान असेल तर याच्यात उलटी प्रक्रिया आहे. जो मोठा तो अंश लहान असतो, ज्याचा छेद मोठा तो अंश लहान असतो आणि ज्याचा छेद लहान तो मोठा असतो. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं लहान तर 3/17 आणि मोठा तर 3/7. 2 नंबरचं आपलं याचं उत्तर आहे.
आता आपला जो प्रश्न आहे पुढचा 6 नंबरचा, आता याच्यात लहान व मोठा अपूर्णांक कोणता आहे आपल्याला ठरवायचं आहे. अगोदर आपण जे बघितला होता ज्याचा छेद समान होता, त्याच्यानंतर जे बघितलं होता त्याचा अंश समान होता, त्याच्यानुसार आपण ते नियम लावलं, त्याची जी व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार आपण लहान मोठं ठरवलं. पण आता इथं काय आहे, छेद पण समान नाही आणि अंश पण समान नाही, म्हणजे दोन्ही पण वेगवेगळे. अशा वेळेस काय करायचं, सरळ सरळ अंशात 2 शून्य द्यायचे. काय करायचं, सरळ सरळ सगळ्या अपूर्णांकात 2 शून्य द्यायचे आपल्याला लहान मोठं ठरवण्यासाठी. आणि सरळ सरळ याचं काय करायचं, भागाकार करायचा. 4 एके 4, 4 7 28, उरले 2, 4 25, बरोबर आहे. 7 1 7, 7 7 49, उरला 1, 7 1 7, म्हणजे पूर्ण भाग जाईपर्यंत याला हे करायचं. 3 त्रिक 9, उरले 2, 3 सक 18, उरले 2, 3 सक 18, बरोबर आहे. त्याच्यानंतर 9 1 9, 9 7 63, उरले 7, परत 9 7 63, 5 1 5, 5 2 10, उरले 2, 5 चौक 20, हा 0ला 0 तसाच, बरोबर आहे. आता आपण बघितलं होतं अगोदर की जर अंश आणि छेद याच्यात काहीच समान नाही, ते 2ला तर आपण व्याख्या बघितली, मग याच्यात काहीच समान नसल्यामुळं आपण काय केलं, 2 अंशामध्ये 2 0 दिली सगळ्यांच्या आणि त्याला काय केला, भागाकार केला. आता एवढंच लक्षात ठेवायचं, ज्याचा मोठा भागाकार आला असेल तो मोठा, ज्याचा मोठा भागाकार आला असेल तो मोठा आणि ज्याचा लहान आला असेल तो लहान. आता याच्यात मोठा कोणाचा आला, 366, 11/3, म्हणजे हा काय झाला, मोठा अपूर्णांक झाला. ह्या दिलेल्यापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आला, 11/3. आणि सगळ्यात लहान कोणाचा आला, 5/7चा, म्हणजे लहान झाला 5/7 आणि मोठा झाला 11/3. 5/7 आणि 11/3 आपण काय केलं की छेद समान नव्हता आणि अंश पण समान नव्हता, त्याच्यामुळे अंशात आपण 2 0 दिले आणि भागाकार केला. ज्याचा भागाकार मोठा येईल तो मोठा, ज्याचा भागाकार लहान येईल तो लहान, अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. त्यानंतरचा आपला 7 नंबरचा क्वेश्चन. आतापर्यंत आपण अपूर्णांकाची बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली आणि 2 पेक्षा जास्त अपूर्णांकाची पण बेरीज वजाबाकी कशी करायची ते पण बघितलं, लहान मोठा कसं आहे ते पण ठरवलं. आता आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे, अपूर्णांकाचा गुणाकार. 3/4 गुणिला 2/9. आता आपल्याला काय करायचं आहे, अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांक गुणाकाराची व्याख्या काय आहे की सरळ सरळ अंशाचा गुणाकार आणि छेदाशी गुणाकार. पण त्याच्या अगोदर कुठे जर काटाकाटी होत असेल किंवा भाग जात असेल तर ती भाग देऊन घ्यायचा. आता इथं जातो का ते बघायचं, नसेल तर सरळ सरळ काय करायचं, गुणाकार करायचा. पण एक वेळेस बघायचं भाग जातो का. आता इथं जातो, 3 1 3, 3 त्रिक 9, 2 1 2, 2 2 4, म्हणजे उत्तर आलं आपलं 2 त्रिक 6. एवढंच करायचं आहे अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये. पहिले ते बघायचं कुठं त्याला भाग जात असेल तर तो भाग देऊन घ्यायचा आणि सरळ सरळ अंशाचा गुणाकार अंशाच्या स्थानी करायचा, छेदाचा गुणाकार छेदाच्या स्थानी करायचा. अशा प्रकारे अपूर्णांकाचा गुणाकार आहे. फक्त त्याच्या अगोदर फक्त एवढंच बघायचं आहे कुठं भाग जात असेल तर भाग द्यायचा. आता आपण काय केलं, इथं 2 1 2 असा तिरपा भाग जातो का बघायचा. कसा तिरपा, असा सरळ नाही, तिरपा. 2 1 2, 2 2 4, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे वरचं कटलं, इथं राहिले 2 आणि 3. मग आता याच्यात काय आहे, गुणाकार आहे, म्हणून आपण काय केलं, याचा गुणाकार. अशा प्रकारे आपलं 6 उत्तर आलं. आता आपला 4 नंबरचा प्रश्न अपूर्णांकाचा गुणाकाराचा वरती. आता आपल्याला माहिती आहे गुणाकाराची काय आहे, अपूर्णांकाचा गुणाकार कसा करता. जर सरळ सरळ अंशाचा गुणाकार अंशाच्या स्थानी, छेदाचा गुणाकार छेदाच्या स्थानी, पण त्या अगोदर कुठे आपल्याला भाग जात असेल तर तो भाग देऊन घ्यायचा आणि नंतर गुणाकार करायचा. आता इथं बघायचं भाग जातो, 4 न 13 तर जात नाही, मग 3 न 12 जातो, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे आपलं काय झालं, हे कट झालं, खाली राहिलं फक्त 13 आणि वरती याच्यात गुणाकारात चिन्ह म्हणून 4 चौक 16. अशा प्रकारे आपलं 16/13 उत्तर आलं या 8 नंबर प्रश्नाचं. आता 9 नंबरचा जो प्रश्न होता आपला, एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायची होती, बरोबर आहे. ती संख्या आपल्याला दिली नाही, काय करायचं होतं, 7 ने गुणून 5 ने भागायचे होते, परंतु त्याऐवजी चुकून 5 ने गुणून 7 ने भाग दिला. म्हणजे जे वरची जे आपलं पहिलं वाक्य होतं ते त्यांनी केलं नाही. एक संख्या आपल्याला माहीत नाही, मग ती संख्या आपल्याला घ्यायची x. काय घ्यायची, x. काय घेतली आपण, ती संख्या आपल्याला माहिती का, एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचे होते, पण त्यानं तसं केलं का, नाही. त्याऐवजी चुकून 5 ने गुणलं. कितीनं गुणलं, चुकून 5 न गुणलं आणि कितीनं भागलं, 7 न भागलं. मग त्याचं उत्तर किती आलं, 25 आलं. प्रश्न असा होता की एका संख्येला 7 ने गुणाचं होतं, 5 ने भागाचं होतं, परंतु त्यानं काय केलं, त्या संख्येला 5 न गुणलं
आणि 7ने भागलं तर उत्तर किती आलं? 25 आलं. तर आपल्याला उत्तर नाही काढायचं, आपल्याला काय करायचं, ती संख्या कोणती ती काढायचं होतं. यानं काय केलं, x आपण ती संख्या घेतली, तिला 5नं गुणलं आणि 7नं भागलं तर ती उत्तर आलं 25. तर आपल्याला ती संख्या शोधायची. काय शोधायची? संख्या. आता संख्या शोधासाठी काय करावं लागेल, आपलं जे उत्तर आहे 25, हे जे आपलं खाली होतं भागाकारात ते वरती गुणाकारात जाईल आणि जे गुणाकारात होतं खाली ते भागाकारात येईल खाली. मग याचं असं होईल 5 1 5, 5 5 25, 5 7 35. आता आपण याच्यात आपला 35 पण ऑप्शन होता, 12 पण आहे, 49 पण आहे, 25 आहे, पण हा याचं उत्तर 35 नाही. आपण ती काय केलं, आत्तापर्यंत फक्त संख्या शोधली. आता त्याची अट काय आहे की त्या संख्येला, ती संख्या किती आली आपण, ती एक असं म्हणतो ना आपण, एका संख्येला ती संख्या आपली 35 किती आली, 35 आली. मग ती संख्या घेतली आपण 35. आता तो काय म्हणला, एका संख्येला 7ने गुणाचं होतं. कितीने गुणाचं होतं? 7ने गुणाचं होतं आणि 5नं भागायचं होतं. करू मग आपण जे त्यांनी विचारलं ते, तर त्याचं खरं उत्तर म्हणलं होतं त्यानं. इथं काय केलं आपण, त्यानं चुकून त्या संख्येला 5ने गुणून 7नं भागलं, म्हणजे उत्तर किती आलं तर 25. ती संख्या आपल्याला माहित होती का? नाही. मग आपण हे इथं गणित प्रक्रिया करून काय केलं, ती संख्या काढली 35. आता 35 काढल्यानंतर आपण 35 संख्या काढल्यानंतर आपण ती संख्या किती काढली, x किती काढली, x ची किंमत भेटली आपल्याला 35. किती भेटली? 35. मग आता x ची किंमत भेटली म्हणजे एका संख्येची किंमत किती भेटली आपल्याला? 35. तर आता एका संख्येला 7ने गुणून 5नं भागायचे होतं. काय करायचं होतं, सगळ्यात अगोदर काय करायचं होतं आपल्याला, ती संख्या काढली आपण 35, ती 1च्या जागी ठेवली. x म्हणजे ती एक संख्या, त्या संख्येला आपल्याला 7नं गुणून कितीने भागायचं होतं? 5नं. तर आपण तशा पद्धतीला भागू. 5 1 5, 5 7 35 म्हणजे 49. तर आपलं खरं उत्तर काय आहे? 49. अशा प्रकारे आपलं याचं 3 नंबरचं उत्तर आहे आपलं 49. आता त्यानंतरचा आपला प्रश्न होता 10. आता काय पाहायचं आपल्याला, अपूर्णांकाचा भागाकार पाहायचा. काय पाहायचं? अपूर्णांकाचा भागाकार पाहायचा. 21/8 भागिले 7/24. आता अपूर्णांकाच्या भागाकाराला एवढंच लक्षात ठेवायचं फक्त, हा जो 1 नंबरचा अपूर्णांक आहे तो तसाच लिहायचा. अपूर्णांकाच्या भागाकाराचा नियम, जो 1 नंबरचा अपूर्णांक आहे तो जसाच्या तसा लिहिला आणि याच्यात गुणिले चिन्ह देऊन हा अपूर्णांक उलटा केला. फक्त काय केला, हा अपूर्णांक उलटा केला. काय करायचं, अपूर्णांकाचा भागाकार करायला 1 नंबरचा जो अपूर्णांक आहे तो जसाच्या तसा लिहायचा आणि भागाकार काय करताना काय करायचं, याला उलट करायचं. भागाकार करताना याला काय करायचं, उलट केलं. आता उलट केल्यानंतर काय करायचं, आपण जी गुणाकाराची जी पद्धत आहे त्या पद्धतीने याचं उत्तर काढायचं. आता बघायचं अगोदर कुठं भाग जातो का, ते भाग देऊन घ्यायचा. 8 1 8, 8 3 24, 7 1 7, 7 3 21. अशा प्रकारे आपण यानं भाग दिलं. 8 1 8, 8 3 24, 7 1 7, 7 3 21. आता याच्यात गुणाकारात चिन्ह नाही म्हणून आपण याचं काय केलं, दोघांचा गुणाकार केला. म्हणजे आपलं अपूर्णांकाच्या भागाकाराचं उत्तर काय आलं, 9 आलं. अपूर्णांकाच्या भागाकाराचं उत्तर आपलं 2 नंबरचा आन्सर 9 आलं. आता आपला अपूर्णांकाचं म्हणजे 11वा प्रश्न आहे, तो पण अपूर्णांकाची काय बेरीज आहे. अगोदर आपण पाहिलं भागाकाराचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की 1 नंबरचा अपूर्णांक जसं तसं लिहून घ्यायचा आणि समोरचा अपूर्णांक उलटा करून त्याचे गुणाकार पद्धतीने काय करायचं, उत्तर काढायचं. एवढं आपल्याला अपूर्णांकाच्या भागाकारात लक्षात ठेवायचं. आता इथं अपूर्णांकाची बेरीज, इथं काय अपूर्णांकाची बेरीज सरळ सरळ तिरपा गुणाकार करून घ्यायचा. 2 चौक 8 अधिक 3 5 15 आणि राहिलेल्या खाली याचा गुणाकार करायचा. 4 5 20. आता 15 8 23 भागिले 20. आता इथं भाग जात नाही म्हणून इथंच आपलं उत्तर थांबतं आणि भाग जर गेला असता तर आपण याच्या पुढं भाग दिला असता, म्हणजे आपलं उत्तर आलं 23/20. आता आपला त्यापुढील प्रश्न होता 8/13 भागिले 24/65. आता अशा वेळेस काय करायचा, जो वरचा जो अपूर्णांक आहे तो लिहून घ्यायचा. 8/13 बरोबर आहे. इथं काय भागाकार आहे. 8/13 भागिले 24/5. अशा प्रकारे हे 4 याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला अपूर्णांक. मग आपल्याला काय करायचं आहे, वरचा अपूर्णांक आपण लिहून घेतला. आपल्याला माहिती आहे भागाकार काय करावा लागतो, गुणाकार पद्धतीनं करावा लागतो. आता याला उलट करायचं. 65/24 एवढंच करायचं आहे. वरचा जसं तसं लिहून घेतलं एक साईडला, याला आपण उलटा केला, गुणाकारात चिन्ह दिलं कारण आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. आता हे आल्याच नंतर आपल्याला माहिती आहे गुणाकाराचं जर चिन्ह असेल तर सरळ सरळ गुणाकार करावा लागतो आणि त्या अगोदर जर कुठं काटाकाटी झाली तर किंवा भाग गेला तर आपल्याला तो भाग द्यावा लागतो. आता इथं पाहायचं 13 1 ते 13 5 65, 8 1 8, 8 3 24. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय राहिलं, आपलं इथं 5 राहिलं आणि इथं 3 राहिलं, म्हणजे 5/3. अशा प्रकारे आपलं याचं उत्तर येईल. आता याचे 13 नंबरचं उत्तर आहे आपलं 1/7 × 9, 1/9 × 11, 1/11 × 13. इथं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल
7, 9, 11, 13 म्हणजे 9, 11, 13 कितीनं फरक आहे 2, 2 ते वाढत चाललं. कितीनं वाढत चाललं 2, 2 वाढत चाललं. मग आता लक्षात ठेवायचं की आपल्याला कितीपर्यंत करायचं आहे 23 पर्यंत करायचं आहे. बरोबर आहे. 25 पर्यंत करायचं आहे आपल्याला. कितीपर्यंत करायचं आहे 25 पर्यंत करायचं आहे. आता 9, 9 नंतर 11, 11 नंतर 13 मग किती येईल इथं 15, 17, 19, 21 अशा पद्धतीनं हे येईल आणि 23, 25 बरोबर आहे. मग आता हे किती होईल आता समजा. आता याला काय करावं लागतं माहिती आहे का, याचा जो पहिला अंक आहे हा आणि हा शेवटचा अंक याला गुणाकार करावा लागतो. 7 गुणिले 25 सरळ सरळ एवढंच लक्षात ठेवायचं. जर सारखा फरक असेल तर इथं कसा फरक आहे 9, 9 नंतर 11 झाला, 11 नंतर 13 झाला, 13 नंतर 15 होईल, 15 नंतर 17 होईल, 17 नंतर 19 होईल, 19 नंतर 21 होईल, 21 नंतर 23 होईल बरोबर आहे. इथं काय होईल 7, 7 नंतर 9, 9 नंतर 11, 11 नंतर 13, 13 नंतर म्हणजे असं वाढत जाईल बरोबर आहे. आणि आता याला एकच लक्षात ठेवायचं, हा असा जर फरक आला आणि असं एवढी बेरीज असेल अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर एक नंबरचा आपला ज्याच्यातला अंक आहे आपला अपूर्णांकातला 7 आणि शेवटचा आहे 25 याला गुणाकारात घ्यायचा. आता वर काय घ्यायचं जेवढं ह्या संख्या आहे किती अंक आहे ते अंक आपल्याला काढायचे. आता इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती आहे 9. मग 9चे 9 लिहून घ्यायचे. किती अंक आहे 9 अंक आहे. अशा प्रकारे 2, 2च्या फरकापासून इथून 9 पासून ते 25 पर्यंत किती अंक आहे 9 म्हणजे याला 9 घेतले आपण. याच्या जागी याचे किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 घेतले आणि सगळ्यात पहिला अंक आणि सगळ्यात शेवटचा अंक याचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे. त्याचा गुणाकार येतो 9, 175. आता याचा आपण गुणाकार करू 25 भागिले 7, 25 गुणिले 7, 7, 5, 35, 7, 2, 14, 3, 17 अशा प्रकारे याचं उत्तर येतं 9/17. आता आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 9/4 प्लस m बरोबर 5/2 तर m ची किंमत काय. आता याचं असं म्हणणं आहे की m च्या जागी कोणता अपूर्णांक येईल म्हणजे त्याचं उत्तर काय येईल 5/2 येईल. म्हणजे ह्या दोघांचं उत्तर काय आहे 5/2 आहे. उत्तर दिलेलं आहे फक्त आपल्याला m च्या जागी कोणतं अपूर्णांक आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 9/4 दिलेलं आहे प्लस m आपल्याला m काढायचं आहे आणि त्याचं उत्तर काय आहे 5/2 आहे. मग आपल्याला m चं काढायचं आहे. मग आपल्याला m काढायचं तर आपण m इथून लिहून घेतला बरोबर. हा 5/2 जसं तसं लिहून घेतला. हा इकडे प्लस होता तर हा इकडे जाणार आहे तर हा काय होईल इथं मायनस होईल. काय होईल मायनस. आता आपल्याला काय करायचं आहे अपूर्णांकाची वजाबाकी करायची. आता वजाबाकी आपल्याला तिरपा पद्धतीने 9 चौक 9 दोन्ही 18 मायनस 5 चौक 20 भागिले 4 दोन्ही 8 बरोबर आहे. त्याच्यानंतर या दोघांची आपण वजाबाकी केली किती आले 2 आले आणि 8 इथलं इथं घेतला. आता याला परत भाग जातो. या दोघांची वजाबाकी केली 2 आले 8 याचा जे गुणाकार केला होता आपण 8 तो 8 जसं घेतला 2 चौक 8 म्हणजे m च्या जागी काय येतं m च्या जागी येतं 1/4. अशा प्रकारे आपलं 1 नंबरचं उत्तर आहे. जर असं दिलेलं असेल की पुढं त्याचं उत्तर दिलेलं आहे अपूर्णांकाचं दोन अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे याचं उत्तर दिलेलं आहे एक अपूर्णांक दिलेला आहे आणि एक काढायचा आहे तो काय करायचा आपल्या उत्तरातून तो काय करायचा वजाबाकी करायची त्याची म्हणजे राहिलेला आपल्याला जो विचारला आहे तो निघतो. अशा प्रकारे हे 2 अंकाचं 2 अपूर्णांक असेल तर बेरीज करता येते. आता आपला प्रश्न क्रमांक शेवटचा आता 15वा जे आपण याच्या अगोदर अशा प्रकारचं गणित बघितलं होतं तेच आहे फक्त त्यावेळेस फरक किती होता 2चा आता इथं फरक 1चा आहे. तसंच करायचं आहे की याच्यातला आपला पहिला अंक काढायचा आहे बरोबर आहे. आपल्याला त्याला छेदामध्ये घ्यायचा आहे पहिला अंक आणि शेवटचा अंक. ह्या अपूर्णांकातला पहिला अंक ह्या अपूर्णांकातला शेवटला अंक एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यातला पहिला नाही घ्यायचा पहिल्यातला पहिला शेवटच्यातला शेवटला असा घेतला इथं लिहिला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपलं आता वर किती इथून इथपर्यंत संख्या किती शोधायची आहे 1 2 3 1 2 3 त्याच्यानंतर इथे येईल 5 6 7 8 म्हणजे एकूण संख्या किती उरली इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही एक 9. अशा प्रकारे किती संख्या होते इथं 9 संख्या लागल्या. मग वरती लिहिले 9 मग आपलं उत्तर येतं 9 याचा गुणाकार केला 10 9/10. अशा प्रकारे आपलं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर होतं. आज आपण अपूर्णांक बघितला त्या अपूर्णांकाचे 3 भाग आहे त्या 3 भागातला आपण एक भाग बघितला व्यवहार्य अपूर्णांक राहिलेला आपला दशांश अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपण उद्याच्या टेस्टमध्ये त्या दोन्ही मिळून एक टेस्ट देऊ आणि त्याच्यावरचे व्हिडिओ बघू. अशा प्रकारे आपला अपूर्णांक होता. अपूर्णांकात
दोनच गोष्टी होत्या की अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार, अपूर्णांक लहान मोठा ठरवणे आणि जर अपूर्णांक 2 पेक्षा जास्त असेल तर लसावी पद्धतीने त्याचे काय करायचे, बेरीज वजाबाकी करायचे आणि जर गुणाकार करायचा असेल तर सरळ सरळ अंशाशी गुणाकार करायचा, छेदाशी गुणाकार करायचा, जर त्याच्या अगोदर कुठे भाग जात असेल तर तो भाग देऊन घ्यायचा आणि अपूर्णांकाचा जर भागाकार करायचा असेल तर त्या पहिला अपूर्णांक तसाच लिहून घ्यायचा आणि समोरच्या अपूर्णांकाला उलट गुणाकाराचं चिन्ह देऊन समोरचा अपूर्णांक उलटा लिहायचा आणि गुणाकार पद्धतीनं तो भागाकाराचा आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. अशा प्रकारे आपण आज अपूर्णांकामधला व्यवहारी अपूर्णांक बघितला.